विधानसभा निवडणुकीमधील सगळे घोटाळे समोर आणणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलं। ईव्हीएमच्या संदर्भात निवडणूक आयोगाने स्पष्टता द्यावी असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये 47 लाख मतदार वाढले याबाबत स्पष्टीकरण नसल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर मतदानामध्ये झालेला फ्रॉड लोकांसमोर आणायला हवा असं आदित्य ठाकरेंचं वक्तव्य आहे। तर थोडी अजून क्लॅरिटी येणं गरजेचं आहे। जे व्हीव्हीपॅटचे क्रॉस चेकिंग होतं, व्हीव्हीपॅट मध्ये देखील चिठ्ठी बाहेर तर येत नाही, ती खरोखर खालती पडते का, ते काळे काचेतून दिसतंय काय, तिथे लाईट येतो आणि जातो, ते आपल्याला कधी तिकडचं चिन्ह दिसतं, मशाल असेल, जे काय असेल, कमळ असेल, पण ती एक गोष्ट झाली। ईव्हीएम ही एक टेक्निकल गोष्ट झाली। त्याच सोबत दुसरी गोष्ट जी महाराष्ट्रामध्ये आपण पाहायला बघतो ना, आपल्याला दिसतंय की 47 लाख मतदार जे वाढवलेले आहेत आणि साधारणपणे 76 लाख मतदार जे शेवटच्या तासात वाढलेले आहेत, ह्याच्याबद्दल निवडणूक आयोगाने कुठेही क्लॅरिटी दिली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।